निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना एक पत्र पाठवलंय। टेंडरसाठी एका मंत्र्यांनी माझ्यावरती दबाव आणला होता असं पवारांनी म्हटलंय। नियमबाह्य कामं केली नाहीत म्हणून माझं निलंबन झालं असा दावा सुद्धा त्यांनी या पत्रामधनं केलाय। जुन्या तक्रारी काढून चौकशी समिती नेमून माझं निलंबन झालं असं पवार या पत्रामध्ये म्हणतात। मंत्री महोदयांच्या दबावामुळे माझं निलंबन झालं। भगवान पवार हे पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी आहेत। त्यांनी या संदर्भातला दावा केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांचं निलंबन केलेलं होतं आणि त्यांनी आता थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र पाठवलेलं आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। पुण्यातून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, भगवान पवार यांचं हे पत्र, त्यात त्यांनी कोणाच्या नावाचा उल्लेख केलेला नसला तरी त्यांचा रोख नेमका कोणाकडे दिसतोय? भगवान पवार हे आरोग्य विभागामध्ये अधिकारी म्हणून काम करत होते। त्यांचं निलंबन झालेलं आहे। कुठल्याही विभागात जो अधिकारी काम करतो संबंधित मंत्र्यांकडे अनेकदा त्या कामाच्या निमित्तानं भेटीगाठी होत असतात। भगवान पवार यांच्या देखील भेटीगाठी ज्या होत होत्या त्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सोबत होत होत्या। आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचं कात्रज परिसरामध्ये कार्यालय आहे, घर आहे आणि इकडे ते बोलवून घ्यायचे आणि इथेच नियमबाह्य कामं करण्यासाठी भाग पाडायचे, दबाव टाकायचे अशा आशयाचा या पत्रामध्ये भगवान पवार यांनी आरोप केला। भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रात मी आतापर्यंतच्या इतक्या वर्षांच्या सेवेत कुठल्याही पद्धतीचं गैरवर्तन, गैरप्रकार केलेला नाही, माझा रेकॉर्ड चांगला आहे असा दावा करत असताना वेगवेगळ्या मंत्र्यांकडून माझे सत्कार केले गेलेले आहेत असाही त्यांनी दाखला दिलेला असताना पुढे ते गंभीर आरोप करत आहेत ते त्यांच्याच खात्याच्या मंत्र्यांवर आहेत हे त्या पत्रातून स्पष्ट होतंय। भगवान पवार यांचं जे निलंबन झालेलं आहे, जे पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य अधिकारी म्हणून काम करत होते, त्यांच्या निलंबनाच्या या सगळ्या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांना आणि प्रशासनाला त्यांनी एक पत्र लिहिलंय आणि झालेलं निलंबन कसं चुकीचं आहे आणि ते कोणाच्या दबावामुळे झालंय ते निलंबन मागे घ्यावं अशी विनंती केलेली आहे। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्री तानाजी सावंत यांना या संदर्भानं काही सवाल विचारतात का, नेमकी काय पावलं या सगळ्या प्रकरणामुळे आता मुख्यमंत्री शिंदे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय ऍक्शन घेतात, काय भूमिका मांडतात हे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।